महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपणास सप्रेम नमस्कार। नाशिक जिल्ह्यातून चांदवड तालुक्यातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा एक आवाज बोलतोय साहेब। साहेब नमस्कार। मागच्या काही कालावधीमध्ये आपण लाडकी बहीण योजना आणली आणि महाराष्ट्रातील सबंध लाडकी बहीण प्रचंड खुश होती। त्याच धर्तीवर आपण लाडका भाऊ योजना आणली साहेब। साहेब ही योजना आणल्यानंतर महाराष्ट्रातील 1,35,000 बेरोजगार तरुणांच्या हाताला कामी आलं साहेब। पण साहेब त्यानंतर ह्या बेरोजगार तरुणांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। प्रत्येक आईबापाला वाटायला लागलं की माझी लेक, माझा मुलगा आता सरकारी दवाखान्यात कामाला लागलाय, तलाठी कार्यालयामध्ये कामाला लागलाय, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कामाला लागलाय। परंतु साहेब या युवकांचा 11 महिन्याचा काळ लोटला आणि त्यानंतर आपण ह्या युवकांना कार्यमुक्तीचे आदेश देऊ लागला साहेब। साहेब सरकार कुठलंही असो, त्या सरकारचं नैतिक कर्तव्य असतं की तरुणांच्या हाताला काम देणं। परंतु सबंध महाराष्ट्रातील 1,35,000 बेरोजगारांना पुन्हा आपण बेरोजगार करू पाहताय साहेब। साहेब खरं तर असं म्हटलं जातं की झोपलेल्या माणसाला झोपेतून उठवणं शक्य असतं, परंतु झोपेचं सोंग आणणाऱ्या माणसाला कसं उठवायचं तुम्ही सांगा साहेब। महाराष्ट्रातील 1,35,000 प्रशिक्षणार्थी 11 महिन्यांचं प्रशिक्षण घेऊन प्रचंड सक्रिय असून आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांमध्ये प्रचंड मोठा आमूलाग्र बदल दिसून आलाय साहेब। आणि त्याच धर्तीवर या युवकांना आणि या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा बेरोजगार करू नका साहेब। या तरुणांना न्याय द्या। सबंध महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी आपल्याकडे न्याय मागताय साहेब। नाहीतर ज्या शेतकऱ्याच्या पोराने शेतकऱ्याचं रुग्ण हातात घेऊन शेतामध्ये नांगर चालवला, तीच शेतकऱ्याची पोरं उद्या तुमच्या सरकारवरती ही नांगर चालायला माग पुढे पाहणार नाही साहेब। साहेब त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही। या तरुणांचा प्रश्न गंभीर आहे, याकडे लक्ष द्या आणि यांना न्याय द्या साहेब। प्रशिक्षणार्थ्यांना न्याय द्या साहेब।